सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेनेच्या नेत्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांची सभा काल अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी सुजय विखे पाटील व त्यांचे पिता असणारे या सर्वांना चांगलं धारेवरती धरलं. त्यासोबत नितेश राणे व त्यासोबत एकनाथ शिंदे यांना देखील चांगलंच पायलावरती घेतलं. त्या ठिकाणी बोलत असताना बापजाद्यांच्या इस्टेटीवरती जगणारं पाखरू असा उल्लेख त्यांनी सुजय विखे पाटील यांचा केला. तर त्याचसोबत एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपूर्वी कोण आदित्य ठाकरे असं वक्तव्य केलं होतं. तर त्या वक्तव्याचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या, अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ज्यांना विचारता की कोण आदित्य ठाकरे, तर तुम्हाला सांगू इच्छितो तेच आदित्य ठाकरे आहेत ज्यांना चहा पाणी तुमचा मुलगा म्हणजे श्रीकांत शिंदे देत होता, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचसोबत त्यांनी जे आहे राणे यांच्याबद्दल बोलत असताना हे चालू होता संपणारी लोक आहेत, ही काय आमच्यासोबत झटणार, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचसोबत त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की विखे पाटलांना भाजपने गाजर दिलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, परंतु ते उभ्या जिंदगीत कधीच ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आणि जो माणूस ज्या माणसाला 30 वर्ष काँग्रेसने सांभाळलं, पोचलं, त्यांना मोठं केलं, त्याच माणसाला आता तो माणूस काँग्रेससोबत प्रामाणिक नाही राहिला तर तो आपल्यासोबत काय प्रामाणिक राहणार, असं वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी चांगलंच पायलावरती घेतलं. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.